नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, मोस्ट ऑफ द उमेदवारांचे मला कमेंट्स आहे की मॅडम लहान कुटुंब प्रमाणपत्र आम्हाला कुठून मिळेल आणि त्यासाठी प्रोसेस काय आहे. तर तुमच्यासाठी स्पेशली घेऊन येत आहे की लहान कुटुंब प्रमाणपत्र तुम्हाला कुठून मिळवता येईल आणि याबद्दलची संपूर्ण माहिती. पवित्र पोर्टलच्या नवीन नवीन अपडेटसाठी तुम्ही माझी चॅनल सबस्क्राईब करू शकता, शेअर करू शकता आणि माझे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. चला तर मित्रांनो, बघू लहान कुटुंब प्रमाणपत्राबाबत माहिती. दोन प्रकारे तुम्ही हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र मिळवू शकता. एक, Google सर्च करून तुम्ही याचा फॉर्मॅट मिळवू शकता आणि त्याची प्रिंट काढू शकता. आणि नाही तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर याचा फॉर्मॅट टाकेल, तिथून तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढू शकता. हे बघा, तुम्ही Google सर्च करून यामध्ये लहान कुटुंब प्रमाणपत्र असं सर्च करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक इंटरफेस ओपन होईल. यामध्ये ऑल व्हिडिओमध्ये न क्लिक करता तुम्हाला इमेजेसमध्ये क्लिक करायचं आहे. आणि जर इमेजेसमध्ये तुम्ही पाहिले तर तुम्हाला लहान कुटुंबाचा फॉर्मॅट मिळेल. तो फॉर्मॅट तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि प्रिंट काढून घ्यायची आहे आणि ते पूर्ण फिल करून पुढे बघू आपण कसं फिल करायचं आणि सेल्फ अटेस्टेड आपल्याला करायचं आहे. चला तर मग बघू की लहान कुटुंब प्रमाणपत्र कसं फिल करायचं आहे, ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. खूप महत्त्वपूर्ण आहे, लक्ष देऊन ऐका. बघा, असा असतो लहान कुटुंब प्रमाणपत्राचा फॉर्मॅट. महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र नियम 2005 नुसार अर्जासोबत जोडवायचे लहान कुटुंबीय प्रमाणपत्राचा नमुना. प्रतिज्ञा पण आहे. नमुना अ, नियम 4 पहा. मी जे काही असेल, स्त्री असेल तर श्री, श्रीमती असेल आणि कुमारी, जर लग्नाच्या आधीचे डॉक्युमेंट असेल तुमचे आणि लग्न झालेलं असेल तर तुम्ही कुमारी असं वापरायचं. इथे तुमचं पूर्ण नाव लिहायचं, जसं की माझं नाव रेश्मा श्रीराम चव्हाण. श्री, आपल्या वडिलांचे नाव लिहू शकता. जर डॉक्युमेंट तुमचे लग्नाचे नंतरचे आहे, तुम्ही ते नाव चेंज केलं असेल तर पतीचं नाव इथं लिहायचं आणि नाही चेंज केलं असेल तर तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव इथं लिहू शकता. जसं की माझ्या वडिलांचं नाव श्रीराम चव्हाण मी असं लिहिणार. आपलं वय लिहायचं. माझं आपलं वय जे असेल ते वय तुम्ही इथे मेन्शन करू शकता. तुम्ही राहणार कुठे आहे तो. याद्वारे पुढील असे जाहीर करतो किंवा करते की मी रेश्मा श्रीराम चव्हाण सहाय्यक शिक्षक या पदासाठी माझा अर्ज दाखल केलेला आहे. आज रोजी मला किती अपत्य आहे ते लिहायचं आहे इथं. आणि 2 अपत्याचाच इथं नियम आहे. तर 2च अपत्य तुम्हाला पाहिजे. जास्त असतील तर तुम्ही भरतीतून बाहेर होणार. इथं 2 इतकी हयात मुले आहेत. मग एक मुलगा किंवा एक मुलगी असेल तर मेन्शन करा. एक मुलगा, एक मुलगी आणि दोन्ही मुलं असेल तर 2 मुले असे मेन्शन करायचे आहे. त्यापैकी दिनांक 28 मार्च 2005 नंतर जन्माला आलेले मुलांची संख्या एवढी आहे. तुम्हाला तिथं मेन्शन करायची आहे. 1 आहे, 2 आहे अशी. असल्यास जन्मदिनांक नमूद करा. 2 लेकरांचे जन्मदिनांक तुम्हाला इथं काय करायचं आहे, मेन्शन करायचे दोन्ही मुलाचे. एक मुलगी असेल तर मुलीचे नाव, जन्मदिनांक, मुलाचे नाव, जन्मदिनांक. हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा जास्त असेल तर दिनांक 28 मार्च 2005 व तदनंतर जन्माला आलेल्या मुळे या पदासाठी मी अनर्ह म्हणजे अपात्र ठरविण्यास पात्र होईल याची मला जाणीव आहे. उमेदवाराची स्वाक्षरी, आपले नाव आणि स्वाक्षरी, दिनांक व ठिकाण तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि सेल्फ अटेस्टेड करून ही प्रिंट तुमच्यासोबत ठेवायची आहे. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जेव्हा तुम्हाला लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र मागेल तेव्हा हे सर्टिफिकेट तुम्ही त्यांना द्यायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा फॉर्मॅट हवा असेल तर माझे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यामध्ये तुम्हाला हा फॉर्मॅट मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला माझे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल.
मित्रांनो, आणखी जर तुम्हाला कशाची माहिती पाहिजे असेल पवित्र पोर्टल रिलेटेड, तर नक्कीच मला कमेंट करा. मी नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.